नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेत पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट आला आहे. तो बघून प्रेक्षक चकित झाले आहेत. काय घडलं मालिकेत नेमकं जाणून घेऊया. मालिकेत लता जानकीची आई आहे हे तिला समजलं आहे. तर पोलिसांनी जानकीला अटक केली होती. मात्र लता जिवंत असल्याचं जानकीला समजलं आहे. त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की जानकी तिच्या आईचा शोध लागावा म्हणून देवाजवळ प्रार्थना करते. तेव्हा तिला तिच्या आईचं अपहरण झाल्याचा क्लू मिळतो. ती त्या जागी पोचते आणि आईला सोडवते. मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना हसू फुटलं आहे. अनेकांनी भन्नाट कमेंट करत खिल्ली उडवली आहे. बंद करा आता कार्यक्रम, जानकीला सुखी कधी पाहिलं नाही, कंटाळा यायला लागलाय. अगं मूर्ख बाई, पोलीस नावाची संस्था असते आणि ती त्यांचं काम तत्परतेने आणि अगदी चोख करत असते. तू का त्यांचं काम करतेस? तुला एकतर काही जमत नाही. तुझ्या घरचे तुझ्याबरोबर इतकी वर्ष राहूनही तुझ्यावर तुझ्या घरच्यांचा काडीमात्र विश्वास नाही. ते कायम तू त्यांच्याकरिता काय काय केलं हे सगळं विसरतात. दरवेळेस तू तुझ्यावर विश्वास न ठेवता पुराव्यावर विश्वास ठेवतात. याचाच अर्थ असा की तुला पोलीसगिरी अजिबात येत नाही. कायम माती खात असते. बाई, जर तुझ्याकडे एवढा वेळ असेल तर एखाद्या आश्रमाला दे, ज्यांना माणूस बलाची अत्यंत गरज आहे. कशाला नको ते व्याप घेते? सगळे गोडाऊनमध्येच कसे सापडतात? अतिमूर्खपणा. अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. जानकी आणि सुमित्रामधील गैरसमज दूर होणार का? मालिकेत आता काय घडणार? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली.